टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य, भाषिक वादावर अभिमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा विधान। मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज मनसेचा मेळावा। सकाळी 10 वाजता वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरेंचा दिल्ली दौरा। ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये गांधी कुटुंबियांसोबत डिनर करणार। भाजपकडून आज मुंबईमध्ये विभागीय कमिट्यांची बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं दिवसभर बैठकांचं सत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयामध्ये विविध विषयांवर बैठका घेणार। मुख्यमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा घेतला जाणार। यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच कायद्याचं राज्य उलथवून टाकण्यासाठी 2 आमदार बाहेरून आले। पुण्यातल्या यवतमधील राड्यावरून सामनातून सरकारवर निशाणा। मार्मिक साप्ताहिकाचा 13 ऑगस्टला 65वा वर्धापन दिन। वर्धापन दिन कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार। प्रभादेवीमधील रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन पार पडणार। निलंबन मागे घेण्याची नरेंद्र जिचकार यांची विनंती। षडयंत्रकडून माझ्यावर कारवाई केली। काँग्रेस पक्षामध्ये माझी घरवापसी का होत नाही, जिचकरांचा सवाल। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव। अलमट्टीची उंची वाढवू नये अशी महाराष्ट्राची प्रमुख मागणी। दुपारी 3:30 वाजता जलशक्ती मंत्रालयामध्ये होणार बैठक।